गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राज्य सरकारची गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। यामध्ये लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून ज्या महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करताना टेक्निकल किंवा चुकून एखादी माहिती भरायची राहून गेली होती त्यांना आता या अर्जामध्ये ही माहिती पुन्हा भरण्याची संधी आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत अनेक महिलांनी ई-KYC पूर्ण केली होती, मात्र घरातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा पेन्शन बाबतचा पर्याय निवडताना अनेक महिलांकडून चुकीची माहिती भरली होती। यामुळे पात्र असूनही अनेक महिलांचे अर्ज अपात्र होणार होते। जिल्हाधिकारी स्तरावर याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू आहे, पण प्रक्रियेला वेग देण्यासाठी आता ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा देण्यात आली आहे। 31 मार्च 2026 पर्यंत शेवटच्या टप्प्यात ज्या महिलांच्या अर्जात कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असणे किंवा पेन्शन घेणे याबाबत चूक झाली आहे अशा महिलांना आता 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करता येईल। या सर्व चुका बदलण्याची ही शेवटची संधी असेल। यानंतर कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।